नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्याच 1-2 दिवसापूर्वी मी YouTubeवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता, की Meshoवरती घरबसल्या कसे पैसे कमवायचे. तर या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रेम दिलं, भरपूर प्रतिसाद दिला. त्यामुळे सगळ्यात पहिला तर सगळ्यांची मी आभारी आहे. आणि त्या रिलेटेडच मग काही लोकांना काही क्वेरीज होत्या, तर त्या रिझॉल्व्ह करण्यासाठी मी हा सेकंड व्हिडिओ बनवते की त्याच्यामध्ये आता मी सांगितलं होतं की क्रिएटर क्लबला मेशो क्रिएटर क्लब जॉइन कसा करायचा वगैरे. तर आता मेशो क्रिएटर क्लब जॉइन कसा केला इथपर्यंत तुमच्या सगळ्या लक्षात आलं असेल. तर त्याची पुढची जी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत, तर त्या रिलेटेड आज आपण सगळे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि हे पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे, ती मी प्रॅक्टिकली तुमच्यासोबत म्हणजे मी तुम्हाला करून दाखवणार आहे, की कसं करतात, काय आहे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघायचा आहे. कारण व्हिडिओ जेव्हा तुम्ही लास्टपर्यंत बघाल तेव्हाच तुमच्या सगळं लक्षात येईल. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आता क्रिएटर क्लबमध्ये जर तुम्ही लॉग इन केल्यानंतर एक ऑप्शन येतो, ऑटो डी-एम असा ऑप्शन येतो. आता ऑटो डी-एम ऑप्शन काय आहे? तर जेव्हा तुम्ही Instagram किंवा कंटेंट क्रिएशन करता, जेव्हा तुम्ही Instagramवर भरपूर अशा रील्स तुम्ही आता बघत असाल, की प्रॉडक्ट शेअर करतात आणि त्याच्या खाली एक मेसेज असतो. मेसेज इन द सेन्स की कमेंट, लिंक वगैरे असं असतं. तर आपण त्या कमेंट, लिंक या ऑप्शनवरती एखादा प्रॉडक्ट आपल्याला आवडला, तर आपण लिंक म्हणून मेसेज करतो बघा. आणि तो लिंक म्हणून मेसेज केल्यानंतर, कमेंट केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली आपल्या मेसेजमध्ये विदिन 5 सेकंडमध्ये आपल्याला त्या प्रॉडक्टची लिंक येते. तर ती कशी येते? तर तो ऑप्शन म्हणजे हा आहे ऑटो डी-एम ऑप्शन. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला लिंक तुमच्या मेसेजवरती डायरेक्टली जाते. तर ऑटो डी-एम ऑप्शनसाठी सगळ्यात पहिला आपल्याला Instagramवर जो प्रॉडक्टचा कंटेंट आपण करणार आहे, ती पहिल्याला आपल्याला पोस्ट करावी लागते. मग ती पोस्ट केल्यानंतर आपल्याला ऑटो डी-एम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर तो कसा करायचा हे मी आता पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर ऑटो डी-एम ऑप्शन वर्क कसं करतं हे आता आपण बघूयात. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती ऑटोमॅटिकली डी-एम हा ऑप्शन दिलेला आहे. तर फक्त Instagramसाठी ऑटो डी-एम हा ऑप्शन आहे. YouTubeसाठी ऑटो डी-एम हा ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. तर रिसेंटली मी Instagramसाठी एक पोस्ट बनवली होती. तर त्यासाठी आता त्या ऑप्शनसाठी मी तुम्हाला दाखवते करून, की ऑटो डी-एम ऑप्शन कसा सेट करायचा. तर हा पुलओव्हर स्वेटशर्ट मी माझ्यासाठी ऑर्डर केला होता. तर त्याची पोस्ट मी Instagramवरती केली होती. ठीक आहे. तर ती पोस्ट मी आता इथे सिलेक्ट करते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू म्हणायचं. आता इथे तुम्हाला वरती दिसेल, की ती पोस्ट Instagramची सगळी पोस्ट तुम्हाला इथे शो होईल. आता एखाद्या Instagram पोस्टवरती असतं बघा, की या प्रॉडक्टसाठी कमेंट लिंक. मग आपण लिंक केल्यानंतर त्या आपल्या मेसेजमध्ये ती लिंक आपल्याला ऑटोमॅटिकली भेटते. सेम तसंच. तर इथे हा प्रॉडक्ट कुठून ॲड करायचा? म्हणजे तुम्ही जिथून Meshoमधून ऑर्डर केला आहे, तर तिथून हा प्रॉडक्ट सिलेक्ट करायचा किंवा तुम्हाला विशलिस्टवरून करायचा असेल, तर तिथूनसुद्धा तुम्ही हा प्रॉडक्ट सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर आता इथं मी Mesho ऑर्डरवरून हा प्रॉडक्ट सिलेक्ट करते. तर इथे Mesho ऑर्डरवरून हा प्रॉडक्ट मी आता इथे सिलेक्ट करते. ठीक आहे. तर आता इथे दिसतोय हा प्रॉडक्ट. ठीक आहे. हा मी प्रॉडक्ट सिलेक्ट केला आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे डन म्हणायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली हा प्रॉडक्ट दिसतोय बघा इथे. ठीक आहे. तर तो सिलेक्टेड प्रॉडक्ट आपल्याला इथे दिसतो आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कंप्लीट म्हणायचं आहे. कंप्लीट म्हटल्यानंतर ही लिंक आता इथे बनलेली आहे. इथे वरती शो करतं बघा ऑटो डी-एम सेटअप कंप्लीट. ठीक आहे. तर ही ऑटो डी-एम सेटअप हा कंप्लीट झालेला आहे आणि इथे लिंक बनलेली आहे. ठीक आहे. आता हीच लिंक तुम्हाला पुढे कलेक्शन लिंक तुम्हाला जर पुढे शेअर करायची असेल WhatsAppवरती वगैरे इतर, तर तिकडे सुद्धा तुम्ही ही लिंक शेअर करू शकता. तर इथे जायचं आणि इथे वरती कॉपी लिंक कलेक्शन लिंक म्हणायचं आणि तुम्ही डायरेक्टली तुमच्या WhatsApp ग्रुपवरती सुद्धा ही लिंक जी आहे किंवा WhatsAppच्या स्टेटसवरती सुद्धा ही लिंक शेअर करू शकता. आता ही लिंक बनल्यानंतर ही आपल्याला जर परत रिटर्न कधीतरी चेक करायची असेल, ती लिंक शोधायची असेल, तर ती कुठे भेटणार आपल्याला? तर इथे गो टू होम सेक्शनवरती जायचं रिटर्न. तिथे गेल्यानंतर खाली इथे स्क्रोल करायचं आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बरोबर आपण जिथं लिंक तयार केली आहे त्याच्या खालीच इथे बघा आता ऑटो डी-एम जे पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्ट तुम्हाला इथे दिसतील.
त्या जी पोस्ट असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथून सुद्धा तुम्ही लिंक ती कॉपी करून घेऊ शकता. तर हा सगळा झाला ऑटोडियम पार्ट्स, म्हणजे ऑटोडियम लिंक्स कशी बनवायची काय, हा सगळा पार्ट ऑटोडियमचा इथं संपलेला आहे. तर हे सगळं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट आपण बघूयात आता की ॲफिलिएट लिंक जी आहे ती क्रिएट कशी करायची. ठीक आहे. तर आता ॲफिलिएट लिंक जी क्रिएट करायची असेल तर इथे क्रिएट ॲफिलिएट लिंक्समध्ये वरती जायचं आहे आपल्याला. ही लिंक आपण यूट्यूब, इंस्टाग्राम स्टोरीज आणि फेसबुकसाठी आपण इथे क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर याच्यावरती क्रिएट ॲफिलिएट लिंक जी आहे तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशी विंडो दिसते आपल्याला आणि इथे आता वरती तुम्हाला टायटल द्यायचं असेल तर तुम्ही तिथं टायटल देऊ शकता. सपोज तुम्हाला किड्स प्रोडक्ट्स जे तुम्ही किड्सवेअर शेअर करणार असाल तर तसं ते टायटल द्यायचं. तर ठीक आहे. आता खाली दिलेलं आहे सिलेक्ट प्लॅटफॉर्म. कोणत्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही शेअर करणार आहे, म्हणजे इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल तर तसं ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर आता मी इंस्टाग्राम स्टोरीसाठी कसं सिलेक्ट करायचं हे ऑप्शन मी आता दाखवते. इंस्टाग्राम स्टोरीला कसं लिंक क्रिएट करायची. तर तिथे आपण इंस्टाग्राम स्टोरी लिंक क्लिकवर क्लिक केलं. त्याच्यानंतर सेम खाली ऑप्शन ॲड प्रोडक्ट्स, कुठून तुम्हाला प्रोडक्ट ॲड करायचं आहे. तर मेशो ऑर्डर लिस्टमधून असेल तर तिथून तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट करून सेम ऑप्शन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर विशलिस्ट मधून तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करायचा असेल तर विशलिस्टमधून तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता आणि त्याची ॲफिलिएट लिंक बनवून तुम्ही पुढे शेअर करू शकता. तर असं डन म्हणायचं आणि त्याच्यानंतर खाली कंप्लीट म्हणायचं. कंप्लीट म्हटल्यानंतर हा जो आहे ती बघा इथे लिंक जी आहे ती बनलेली आहे. आता सेम प्रोसेस, हीच लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे आणि तुम्हाला जिथे यूट्यूब, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर व्हॉट्सॲप कुठे तुम्हाला शेअर करायची असेल तिथे ती लिंक तुम्ही शेअर करू शकता. तर अशा प्रकारे इंस्टाग्रामसाठी आपण ही लिंक बनवू शकतो. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर यूट्यूबसाठी करायची असेल तर यूट्यूबवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इथे बघा आता मेन यूट्यूबसाठी यूट्यूबचा जो व्हिडिओ तुम्ही बनवला आहे, पोस्ट केलेला आहे, तर तो व्हिडिओची लिंक म्हणजे तो व्हिडिओ कॉपी करून लिंक इथे पेस्ट करायची आहे. म्हणजे स्पेसिफाईड त्या व्हिडिओसाठी ही लिंक तुम्हाला जनरेट होईल. सेम प्रोसिजर फेसबुकसाठी आहे. तर फेसबुकवर जो कंटेंट तुम्ही शेअर केलेला आहे तर तो कंटेंट कॉपी करून त्या कंटेंटचं लिंक कॉपी करून इथे तुम्हाला पेस्ट करायचे आणि सेम ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर असं तुम्ही यूट्यूब आणि फेसबुक या दोन्हीसाठी सुद्धा लिंक बनवू शकता. तर हे आहे की म्हणजे लिंक तुम्ही कसं क्रिएट करू शकता. तर सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेलच. सो लिंक कशा जनरेट करायच्या हे मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे. तरी पण याच्यामध्ये काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय. तर अशा प्रकारे मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे ती मी पूर्ण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये, किंवा तुम्हाला अजून कोणते काही व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. तर थँक्यू. आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.